मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण विषय म्हणजे जेनेरिक ड्रग्स घ्यावेत का? कोणी घ्यावेत? जेनेरिक ड्रग्स खरंच उपयोगाचे आहेत का? आणि डॉक्टर एवढे महागडे औषधं लिहून देतात, मग त्याच्या बदल्यात हे घेतले तर चालतील का? असे बरेच प्रश्न. सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊ की जेनेरिक ड्रग म्हणजे काय? सो जेनेरिक ड्रग्स म्हणजे ब्रँडेड ड्रग्सचीच केलेली एक आवृत्ती. फक्त याच्यामध्ये आणि जेनेरिक ड्रगमध्ये आणि ब्रँडेड ड्रगमध्ये किमतीचा एवढा फरक कशामुळे? दोन्हीमध्ये नेमका डिफरन्स कुठे येतो? ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा जर आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला लक्षात येईल की हे औषधं कुणी घ्यायला पाहिजेत, कुणी नाही घ्यायला पाहिजेत, हे कोणासाठी आहेत. तर सगळ्यात पहिलं जर विचारलं हे कोणासाठी आहेत, तर हे सगळ्यांसाठी असू शकतात. दुसरी गोष्ट, हे कुणी घ्यावेत? तर ज्या लोकांना औषधांची किंमत परवडत नाही किंवा पैशांअभावी ते ट्रीटमेंट घेऊ शकत नाहीत, त्या लोकांनी हे हमखास औषधं घ्यावेत. मग काही लोकांनी ब्रँडेड का घ्यावेत? इतका खर्च करून, इतके पैसे घालून ब्रँडेडच औषधं का घ्यावेत? तर त्याच्या मागे दोन रिझन आहेत की ते का महाग आहेत आणि हे का स्वस्त आहेत. सो ब्रँडेड औषध किंवा ब्रँडेड गोळी किंवा कुठलाही एक फॉर्म्युलेशन जेव्हा मार्केटमध्ये आणायचं असतं तेव्हा ॲनिमल ट्रायल्स, ह्युमन ट्रायल्स ह्या सगळ्या करूनच ब्रँडेड कंपन्यांना त्याची परमिशन मिळते. सो फेज 1, फेज 2, फेज 3 ट्रायल्स असतात. सो हे महागडे ट्रायल खूप जास्त. सो कुठलाही मॉलिक्यूल जर नवीन बनवायचा असेल किंवा कुठली गोळी जर मार्केटमध्ये आणायची असेल तर त्याच्या आधी ह्या ट्रायल ब्रँडेड कंपन्यांसाठी कंपल्सरी आहे. याच्या विरोधात जेनेरिकसाठी तो मॉलिक्यूल एक घेतला आणि त्याच्यावर मग 5, 6, 7, 8 जेनेरिक कंपन्या तो जेनेरिक मॉलिक्यूल बनवू शकतात. त्याच्यासाठी प्रत्येकाला ट्रायल करायची गरज नाही. सो इथे कॉस्ट डिफरन्स होऊन जातो. तर मग हा झाला कॉस्टचा फरक. मग इफेक्टिव्हनेसमध्ये काय फरक आहे का? की ब्रँडेड आणि जेनेरिक. सो जेनेरिक गोळ्यांसाठी वापरले जाणारे इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स हे ब्रँडेड गोळ्यांसारखेच असतात. पण जे नॉन इसेन्शियल्स किंवा ॲडिटिव्ह मॉलिक्युल्स असतात ते कदाचित थोडेसे हलक्या क्वालिटीचे असू शकतात, ज्याच्यामध्ये त्या गोळीची बांधणी कशी असेल, त्या गोळीचा रंग कसा असेल, त्या गोळीचं कोटिंग कसं असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या नॉन इसेन्शियल इन्ग्रेडियंट्समध्ये येतात आणि त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स येऊ शकतो. ज्याच्या कारणाने थोडंसं ॲब्सॉर्प्शन आणि साईड इफेक्ट या दोन गोष्टींच्या बाबतीमध्ये जेनेरिक मेडिसिन्स थोडेसे खालच्या स्टेपला जातात. पण प्रत्येकाच्या बाबतीत असं होतं का? तर नाही. काही लोक म्हणजे हा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. म्हणजे प्रत्येकाचं शरीर त्या गोळ्या कसं ॲक्सेप्ट करतं. त्याच्यामुळं जेनेरिक गोळ्या घेताना आपण दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की समजा आपण आधीपासून काही ब्रँडेड गोळ्या घेतोय पण आपली आता आर्थिक परिस्थिती खराब येत नाही, तर मग आपल्याला जेनेरिकवर शिफ्ट व्हायचं. तर जेनेरिकवर शिफ्ट होताना जेव्हा तुम्ही ब्रँडेड गोळ्या घेत होते तेव्हा जर तुमचे रिपोर्ट चांगले होते, तुम्हाला चांगलं वाटत होतं आणि हे चेंज केल्यानंतर जर तुम्हाला असं वाटतंय की नाही मला हे सूट होत नाही किंवा मला ह्याच्याने त्रास होतोय, मला ह्याच्यानी शुगर कमी होत नाही, ह्याच्यानी बीपी कमी होत नाही, मग अशा वेळेला तुम्ही ब्रँडेड गोळ्याच सिलेक्ट करणं गरजेचं आहे. सो मी जसं म्हणलं हा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. त्याला जनरलाइज्ड करता येणं शक्य नाही. शेवटी टेक होम मेसेज काय याच्यामध्ये की सर तुम्ही आता एवढं सगळं सांगितलं दोन्हीमध्ये, आम्ही काय केलं पाहिजे? जर तुम्हाला त्याचा खर्च परवडत असेल तर तुम्ही चांगले ब्रँडेड मेडिसिनच घेणं गरजेचं आहे. त्यातली त्यात हृदयाचे आजार, मेंदूचे आजार, किडनीचे आजार ह्या लोकांनी टाईम टेस्टेड मेडिसिन घेणं गरजेचं आहे. पण जर आर्थिक परिस्थिती नसेलच आणि कुठल्याच कारणाने ही जुळवाजुळव होऊ शकत नाही तर अशा वेळेला जेनेरिक मेडिसिन कंपल्सरी घेणं गरजेचं आहे. सो इंडिव्हिज्युअली हा डिसिजन घ्यायचा आहे. आपल्याला जर ते परवडत असेल तर ब्रँडेड, नसेल परवडत तर जेनेरिक. इट इज सिम्पल. आणि मी जसं सांगितलं खूप मेजर डिफरन्स नाही आहे, मायनर डिफरन्सेस आहे, तर ते आपण फक्त लक्षात घेतले पाहिजे. थँक्यू.